5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता आझाद मैदानात नव्या सरकारचा शपथविधी। चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा। पंतप्रधान मोदीही राहणार उपस्थित। भाजपकडून भव्य शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी। पास असलेल्यांना आझाद मैदानात मिळणार प्रवेश। शपथविधीनंतर राज्यभरात भाजपकडून करण्यात येणार जल्लोष। राज्यात मुख्यमंत्र्यांसह 2 उपमुख्यमंत्री घेणार शपथ। अजित पवारांकडून स्पष्ट, तर गृहमंत्री पदासंदर्भात निर्णय मुख्यमंत्री घेणार असल्याची अजितदादांची माहिती। दरेगावात काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याची माहिती। बहुमत मिळूनही लोक राजभवनाला जाण्याऐवजी अमावस्येच्या दिवशी गावाला का जातात? उद्धव ठाकरेंचा टोला। विधानसभेची मुदत संपल्यानंतरही अजून राष्ट्रपती राजवट लागू का केली नाही? उद्धव ठाकरेंचा सवाल। एवढं बहुमत मिळूनही आनंदोत्सव का नाही? महायुतीला टोला। महाराष्ट्रात सत्ता स्थापनेची लगबग, तर दिल्लीत जेपी नड्डा आणि विनोद तावडे यांच्यात बैठक। कारण गुलदस्त्या। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव यांचं 3ऱ्या दिवशी उपोषण मागे। उद्धव ठाकरे जयंत पाटलांच्या भेटीनंतर सोडलं उपोषण। शरद पवार आणि अजित पवारांनीही घेतली भेट। तीन डिसेंबरला निवडणूक आयोगानं काँग्रेसच्या शिष्टमंडळाला बोलावलं। काँग्रेसनं केलेल्या ईव्हीएम घोटाळ्यासह निवडणूक आयोगावर व्यक्त केली होती काँग्रेसनं शंका। तब्बल 22 पराभूतांकडून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीसाठी तगडी फी भरून अर्ज दाखल, तर ईव्हीएमवर विश्वास दाखवत घोटाळा असल्यास राजीनामा देण्याची श्रीगोंद्यांच्या विक्रमसिंग पाचपुतेंची तयारी। निवडणुकीत सत्तेचा गैरवापर आणि पैशांचा महापूर याविरोधात जनतेनं उठाव करण्याची गरज, शरद पवारांचं मत। तर ईव्हीएम हॅक होऊ शकतं, पवारांना संशय। दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांवर हल्ल्याचा प्रयत्न। पदयात्रेदरम्यान द्रवपदार्थ फेकणाऱ्या व्यक्तीला घेतलं ताब्यात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।